हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवत आहे इडली बनवण्यासाठी। तर 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे मी आणि 1 चम्मच मेथीचे दाणे टाकले आणि हिरवी मूग पण भिजवलं मी। तर आमचं बेसिंगचं पाईप फुटलं आहे म्हणून प्लंबरला बोलवलं आम्ही। तर पहा आता भिंत फोडत आहे, म्हणजे भिंतमध्ये पाईप फुटला आहे। तर त्यांना पूर्ण पाईप वगैरे चेंज करून जायला रात्रीचे 8 वाजले होते। स्वयंपाक बनवणं राहिलं होतं तर मी खिचडी टोमॅटो भाजी बनवलं। जेवण वगैरे पूर्ण झालं आहे आणि पूर्ण भांडे वगैरे पूर्ण कामं पण आवरून झाले आहेत माझे। आणि तांदूळ आणि डाळ पण पिसून घेतलं मी आणि कांद्याचा तुकडा टाकत आहे, म्हणजे थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ फर्मेट होत नाही। कांद्याच्या तुकड्याने खूप छान होते। नंतर मला भाजी पण तोडून घेतली, मला सकाळी काय बनवायचं होतं। शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणा, हिरवी मिरची वगैरे भाजून घेतलं। तर पीठ छान फर्मेट झालं आहे इडलीचा। तर 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच बेकिंग सोडा टाकत आहे। तर बेकिंग सोडा टाकल्याने इडल्या छान फुलतात। ब्लॉग पहा फ्रेंड्स, स्किप करू नका। आवडलं ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा। नवीन कोणीही पाहत असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा। खूप मस्त मी 2 रेसिपी शेअर करणार आहे, एकदम सिंपल रेसिपी आहे। कुकर गॅसवर ठेवलं, पाणीमध्ये 1 चम्मच मीठ टाकलं। मीठ टाकल्याने कुकर काळा होत नाही। पूर्ण इडली पात्राला छान आता तेल लावून घेत आहे, म्हणजे तेल लावल्याने इडली पण खाली चिपकत नाही आणि पटकन आपल्याला काढायला पण सोपं जातात। तर पाणी गरम झालं आहे, आता इडलीचं स्टँड टाकत आहे मी कुकरमध्ये। कुकरला कॅप लावून 15 ते 16 मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवत आहे मी कुकर। आणि इडली होत आहे आता, तोपर्यंत मी चटणीला फोडणी देत आहे। मी नेहमी इडलीसोबत खाण्यासाठी शेंगदाणा चटणीच बनवते, म्हणजे मला सांबार आवडत नाही म्हणून मी जास्त करून शेंगदाणा चटणीच बनवते। तर चटणीला फोडणी दिलं तर मस्त चटणी पण झाली आहे। पहा मस्त, लाईट पण गेली होती म्हणून जास्त तुम्हाला दिसत नसेल। तर मिस्टरसाठी चहा पण ठेवलं। मूग दिवसभर पाणी भिजवलं होतं, तर रात्रभर मी असं कपड्यात बांधलं होतं, बांधून ठेवलं होतं। तर मस्त मोड आले आहेत पहा। आता दिवसभर मी असं मोकळं ठेवते, मोकळं ठेवल्याने पण आता खूप छान मोडं येतात। भाजी पोळी मी पहिलेच बनवलं होतं, मग मी त्यांचं काही रेकॉर्डच केलं नव्हतं, विसरले होते। तर इडली पण झाली आहेत माझे पहा, एकदम मस्त इडल्या झाल्या आहेत। एकदम मस्त आहे ना साऊथ इंडियन स्टाईल इडली चटणी। पहा मिस्टरला अशा प्रकारे खाणं खूप आवडते, म्हणून मी असं त्यांना खाण्यासाठी असं केळीच्या पानामध्येच डेकोरेट वगैरे करून देते। भिंतमधूनच दोन्ही पाईप फुटले आहे, तर काल प्लंबर आलते तर दोन्ही पाईप चेंज केलं आहे। तर चेंज करण्यासाठी पूर्ण अशा प्रकारे पूर्ण भिंत फोडावं लागलं पाईप चेंज करण्यासाठी। तर काय करणार आहोत आता, पाईप तर फुटलं तर भिंतला तर फोडावंच लागत होतं। पूर्ण झाडे मी भिंतलाच लावले होते, तर भिंत फोडत असताना पूर्ण झाडं पण तुटले आहेत माझे फुलाचे। पहा शेवंतीचं पूर्ण झाड तुटलं आहे। शेवंतीचे फुलं पण आता खूप छान यायलेत। पहिले मी तुम्हाला एक शेअर केलं होतं, ते दुसरे फुलं आहे, हे दुसरे फुलं आहे। तर मिस्त्री पण आलते दुपारी, तर प्लास्टर वगैरे झालं आहे। आता पहा भिंत आता पूर्ण काळीच दिसत आहे, आता कलर पण करावं लागते भिंतला। तर संध्याकाळी चिकन आणले होते, तर मस्त चिकन फ्राय बनवलं। हिरव्या मुंगाला खूप सारे मोड आले आहेत पहा, 2 दिवसापासून ठेवलं होतं मी, तर खूप सारे मोड आले आहे। आणि चहा ठेवलं मी सकाळचं माझ्यासाठी। पहिले मी चहाच घेते, नंतरच स्वयंपाकाला लागते। तर पहा सकाळी खूप मस्त वातावरण होतं बाहेर। तर मी भाजी बनवण्यासाठी 1 कांदा, 2-3 हिरवी मिरची, टोमॅटो कट करून घेतलं। पीठ पण मळून घेतलं आहे मी। तर पहिले मी भाजी बनवते, नंतर पोळ्या बनवते। तर भाजीला फोडणी देत आहे मी, तेलात मोहरी, जिरा, कढीपत्ता, लसूणच्या पाकळ्या टाकत आहे। मोड आलेल्या कडधान्य खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो। 8-10 दिवसातून मी 1 वेळेस तरी मोड आलेले कडधान्य बनवते।
पहिले मोड येऊ देते मी, नंतरच बनवते। तर मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतो, आपल्याला खूप प्रोटीन भेटतो। सकाळी मी नाश्त्यामध्येच बनवत असते उसळ, म्हणजे मटकी उसळ, मूग उसळ अशा प्रकारे मी काही ना काही बनवत असते। चिकलूला पण खूप आवडते खायला। पूर्ण मूग मी 2-3 वेळेस स्वच्छ धुतलं, तर आता पूर्ण टाकत आहे। पूर्ण टाकून छान मिक्स करून घेत आहे। आणि मूग शिजायला पण जास्त टाइम लागत नाही, म्हणून मी थोडासा पाणी टाकून मीडियम फ्लेमवर होऊ देत आहे। भाजी शिजत आहे, आता तोपर्यंत मी पूर्ण पोळ्या बनवून घेते। चला मग फ्रेंड्स, मी व्हिडिओला इथेच एंड करत आहे। खूप मस्त भाजी झाली होती। कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्लॉग कमेंटमध्ये